अभ्यास. कवी सतीश गोरे म्हणजे मी स्वतः. चला अभ्यास करूया, शिकून मोठे होऊया. चला अभ्यास करूया, शिकून मोठे होऊया. शाळेत दररोज जाऊया, लक्ष देऊन ऐकूया. स्वाध्याय हा करूया, शिक्षकांचे ऐकूया. ध्येय जीवनी ठरवूया, नाव जगी झळकूया. मला शिकायचे माझ्यासाठी, मी शिकणार भारतासाठी, माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या भावी संसारासाठी. सरकारने द्यावे काम प्रत्येकांसाठी, बेरोजगारीचा प्रश्न मिटविण्यासाठी. तर असेल किंमत काही शिक्षणाला, तेव्हा ना कोणी रोखेल भारताला. समाधान मिळेल हिंदवी मनाला. काही नसेल इथे कमी कोणाला. सदरली कवितेचा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. कवितेचं नाव आहे मिशन स्वच्छ भारत. कवितेचे कवी आहे कवी श्री सतीश गोरे सर म्हणजे मी स्वतः. मिशन स्वच्छ भारत, स्वच्छ असावा भारत, स्वच्छतेचे करू स्वागत. मिशन स्वच्छ भारत, हा भारत माझा, मी या भारताचा. हे मन माझे, मी राजा या मनाचा. स्वच्छ असावे मन माझे, मंदिर आहे हे मन माझे. देव असे भारत देश माझा, माझ्या मनी भारत माझा. धरणी मातेस करू स्वच्छ, मनालाही ठेवूया स्वच्छ. आरोग्य जगी वाढवूया. हे मन माझे, मी राजा या मनाचा. स्वच्छ असावे मन माझे, मंदिर आहे हे मन माझे. देव असे भारत देश माझा, माझ्या मनी भारत माझा. धरणी मातेस करू स्वच्छ, मनालाही ठेवूया स्वच्छ. आरोग्य जगी वाढवूया, रोगांचा नाश करूया. नाल्या स्वच्छ असतील, रस्ते खड्डे मुक्त असतील. भ्रष्टाचाराची घाण संपवूया, कामे वेळची वेळेवर करूया. सदरील कविता पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक धन्यवाद. थँक्स. आणि पाण्यावरती एक लेख. लेखाचे लेखक आहेत श्री गोरे एस.एम. सर म्हणजे मी स्वतः. पाणी संशोधन एक रहस्य. रामायण. पाण्याचे ऋणसूत्र H2O. H2 जळतो व O म्हणजे ऑक्सिजन जळण्यास मदत करतो. आधार विज्ञान. पाण्याचे संशोधन हा भाग रामायणामध्ये स्पष्टपणे उल्लेखलेला आहे. पाण्याचे संशोधन सर्वात आधी भारतामध्ये झाले. संदर्भ श्री वाल्मिकी रामायण. सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी श्रीराम श्रीलंकेकडे निघाले होते. श्रीलंका आणि राम यांच्यामध्ये समुद्र आडवा होता. समुद्र देवतेला रस्ता मागण्यासाठी श्रीरामांनी समुद्राची 3 दिवस तपश्चर्या केली, परंतु समुद्र देवतेने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी श्रीरामाला राग आला. त्यांनी समुद्राला जाळणारा बाण उगारला. समुद्र शरण आला. समुद्राने त्यास जाळू नका अशी विनवणी केली. त्याऐवजी समुद्रावर सेतू बांधून जाण्यास सांगितले. सतीश. सत्यार्थ रामायण. सदरील लेखाचा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक धन्यवाद. थँक्स. कवितेचं नाव आहे पाणी पाणी. कवी श्री सतीश गोरे सर म्हणजे स्वतः मी.
तुला अर्थ ज्याचा कळला नाही तो सत्य अर्थ सांगतो आहे. तुला अर्थ ज्याचा कळला नाही तो सत्य अर्थ सांगतो आहे. प्रलयापासून वाचवतो आहे. जल नाही तर जीवन नाही. अरे मानवा तुला सांगतो आहे, वृक्ष आहेत तर हे जीवन आहे. आता नको अजाणतेपणाचे रूप घेऊ, आता नकळत्याचे नको सोंग घेऊ. नाही तर प्रलय होणार आहे. तूच निर्मिली सकाळी शक्ती, विद्युत गतीने उपसितोस पाणी. विद्युत गतीने उपसिलेस पाणी. मरशील म्हणून पाणी पाणी. आता उन्हाळ्यात धरणीचा पाना आटला आहे. आता उन्हाळ्यात धरणीचा पाना आटला आहे. पाणी पाणी म्हणून जीव तडफतो आहे. आधी होत्या गावोगावी विहिरी, मोटांनीही नव्हते उपसत पाणी. झाडे होते बहुत जंगलांनी, शोध लागलाय विद्युतचा, घात झाला जीवनाचा. महत्वपूर्ण सूचना. ये सूचना महत्वपूर्ण है. ये काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. ये काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल के अवतार काव्य, कवी श्री सतीश गोरेस्वर म्हणजे मी स्वतः. सदरील व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक धन्यवाद. थँक्स आहे. पाणी संशोधन एक रहस्य. रामायण. पाण्याचे रेणुसूत्र H2 जळतो व O जाळण्यास मदत करतो. आधार विज्ञान. पाण्याचे संशोधन हा भाग रामायणामध्ये स्पष्टपणे उल्लेखलेला आहे. पाण्याचे संशोधन सर्वात आधी भारतामध्ये झाले. संदर्भ श्री वाल्मिकी रामायणात. सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी श्रीराम श्रीलंकेकडे निघाले होते. श्रीलंका आणि राम यांच्यामध्ये समुद्र आडवा होता. समुद्र देवतेला रस्ता मागण्यासाठी श्रीरामाने समुद्राची 3 दिवस तपश्चर्या केली, परंतु समुद्राने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी श्रीरामाला राग आला. त्यांनी समुद्राला जाळणारा बाण उगारला. समुद्र शरण आला. समुद्राने त्यास जाळू नका अशी विनवणी केली. त्याऐवजी समुद्रावर सेतू बांधून जाण्यास सांगितले. सतीश. सत्यार्थ रामायण. रामायण आणि महाभारत काल्पनिक असतील तर श्रीराम आणि श्रीकृष्ण हे अहिंसकच आहेत. हा शोध येथे महत्वाचा आहे. महात्मा गौतम बुद्ध हे श्री विष्णूचा 9वा अवतार असल्याने ते तिघेही एकच आहेत. सतीश. कोणीही कोणाच्या धर्माची टीका करू नये. सर्वांचा धर्म एकच आहे. सर्वांचा ईश्वर एकच आहे. श्रीराम, श्रीकृष्ण व महात्मा गौतम बुद्ध हे एकच ईश्वर आहेत. जय श्रीराम. रामायण हे काल्पनिक नसून एक वैज्ञानिक सत्य आहे. जय श्रीराम. थँक्स टू वॉच व्हिडिओ. कवितेचे नाव आहे भारत माता की जय. कवी सतीश गोरे सर म्हणजे मी स्वतः. भारताचे राज्य आहे जगती, सदा आमचे हे मुख वदती.
भारताचे राज्य आहे जगती, सदा आमचे मुखे वदती. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, सदा आमचे हे मुख वदती. भारताचे राज्य आहे जगती, की सीमावाद सारे संभवीना आता, मिलन करीन सर्व राष्ट्रांचे आता. ही सीमावाद सारे संभवीना आता, मिलन करील सर्व राष्ट्रांचे आता. महत्वपूर्ण सूचना. ये काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम श्रुति खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल की अवतार काव्य कवी श्री सतीश गोरे स्वर म्हणजे स्वतः मी. Thanks to watch this video. Thanks. कवितेचे नाव आहे पाणी पाणी. पाणी पाणी कवी सतीश गोरे म्हणजे स्वतः मी. बोरवेलचा शोध लागला, पाणी पाणी म्हणून त्रासला. बोरवेलचा शोध लागला, पाणी पाणी म्हणून त्रासला. जीव पाण्याविन वैतागला, मास्यागत तडफडू लागला. जीव पाण्याविन वैतागला, मास्यागत तडफडू लागला. काळ आला काळ्या शक्तीचा. शोध हवा जल व्यवस्थापनाचा, नाहीतर महाकाळ प्रलयाचा. तांडव होईल जल प्रलयाचा. तुला अर्थ ज्याचा कळला नाही, तो सत्यार्थ सांगतो आहे. प्रलयापासून वाचवतो आहे. जल नाही तर जीवन नाही, अरे मानवा तुला सांगतो आहे. वृक्ष आहेत तर हे जीवन आहे. प्रलयापासून वाचवतो आहे. जल नाही तर जीवन नाही, अरे मानवा तुला सांगतो आहे. वृक्ष आहेत तर जीवन आहे. आता नको अजाणतेपणाचे रूप घेऊ, आता नकळत्याचे नको सुंग घेऊ, नाहीतर प्रलय होणार आहे. तूच निर्मिली सकाळी शक्ती, विद्युत गतीने उपसिलेस पाणी. मरशील म्हणून पाणी पाणी, आता उन्हाळ्यात धरणीचा पाना आठला आहे. पाणी पाणी म्हणून जीव तडफतो आहे. आधी होत्या गावोगावी विहिरी, मोठांनीही नव्हते पाणी. मोठांनीही नव्हते उपसत पाणी. झाडे होते भूत जंगलांनी. शोध लागला विद्युतचा, घात झाला जीवनाचा. पाण्याविन तडफडणारी मासळी, पाण्याविन तडफडणारी मासळी, पाण्याविन मरणारी मासळी. त्या मासळीची शपथ आहे, त्या ईश्वराची शपथ आहे. हे मानवा नको अक्रमू निसर्गा. हे मानवा नको अक्रमू निसर्गा. हे मानवा नको अक्रमू निसर्गा, नाही तर पाणी ना भेटेल सर्गा. सांगणे माझे मानवाच्या वर्गा, मैत्री सांभाळावी तुझ्या निसर्गा. महत्वपूर्ण सूचना. ये काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. ये काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है.
ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है। विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है। जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है। बल्कि अवतार कवि कवि सतीश गोरे। थँक्स टू वॉच दिस व्हिडिओ। कवितेचं नाव आहे जात. कवी सतीश गोरे म्हणजे स्वतः मी. जात एक आहे इथे मानवाची, ही कथा चार लाल रक्त गटाची. बात आहे ही आज विज्ञानाची, संस्कार चारित्र्य अनशिलाची. नाते अनेक जात एक मानवाची, स्त्री पुरुष समानतेच्या युगाची. पाठचाल मुलगा मुलगी समानतेची, यशोगाथा वाढवूया जगी भारताची. अतिथी देवो भव जाण सत्काराची, परंपरा पाळू सदा सत्कर्याची. बंधुभाव पाळू साथ रामायणाची, माता भगिनी रक्षू शपथ शिवाजीची. हे विश्वची माझे घर, हे सांग नियमा संत ज्ञानेश्वराची. महात्मा फुल्यांनी दिले होते पाणी अस्पृश्यांनाही, वाईट परंपरा मोडीत काढली होती सावित्रीनेही. मनुस्मृती जाळली होती भारतरत्न आंबेडकरांनी. शिका संघटित व्हा संघर्ष करा सांगितले त्यांनी. धर्म अहिंसेचा स्वीकारिला साहेबांनी, चला आपण जाऊ याच मार्गाने. सत्य अहिंसा प्रेमाची बौद्धवाणी, आवडली बरी मला ही प्रेमवाणी. महत्वपूर्ण सूचना: एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. ये काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में स्वागत करता है. ये धर्मांध श्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति काम करने से ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्कि अवतार काव्य कवी श्री सतीश गोरे सर. सदरले व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्स.